मार्चच्या पहिल्याच आठवड्यात लोकसभा निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे। अयोध्येतील श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा, मोदी गॅरंटी, काश्मीरातील 370 कलम आदी कारणांमुळे देशभरात भाजपला चांगला प्रतिसाद मिळत असताना महाराष्ट्रात मात्र भाजपच्या 50% जागा घटण्याची शक्यता असल्याचा अंदाज इंडिया टुडे आणि सी वोटर यांनी केलेल्या सर्वेक्षणातून मांडण्यात आलाय। भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीला महाराष्ट्रात 48 पैकी फक्त 22 जागा मिळू शकतील। 2019 मध्ये शिवसेना भाजप युतीनं 41 जागा जिंकल्या होत्या। यावेळी उद्धव ठाकरे सोबत नसल्यानं महायुतीला 19 जागांचा फटका बसण्याची भीती सर्वेक्षणात व्यक्त करण्यात आली आहे। महायुतीच्या 22 पैकी 16 जागांवर भाजप तर उर्वरित 6 जागांवर एकनाथ शिंदे आणि अजित पवार गटाचे उमेदवार विजयी होऊ शकतात। यंदा 400 खासदार निवडून आणण्याचा मनोदय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेतील भाषणात व्यक्त केला। त्या दृष्टीनं गेल्या 4 वर्षापासून भाजपच्या हालचाली सुरू आहेत। 400 जागांचं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर भाजपला उत्तर प्रदेश, बिहार, महाराष्ट्र यासारख्या मोठ्या राज्यांमधून सर्वाधिक जागा मिळवणं अपेक्षित आहे। उत्तर प्रदेश भाजपची सत्ता असल्यानं आणि तिथे अयोध्या सोहळ्यामुळे पक्षाला अनुकूल वातावरण असल्यामुळे तिथे 2019 प्रमाणे यंदाही निर्णायक जागा मिळवण्याचा भाजपला विश्वास आहे। महाराष्ट्रात 48 पैकी 45 जागा जिंकण्याचं भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीचं लक्ष्य आहे। हेच टार्गेट ठेवून गेल्या 2-2.5 वर्षात भाजपनं डावपेच खेळले आहेत। आधी जून 2022 मध्ये एकनाथ शिंदेंना शिवसेनेतून फोडून मवियाचं सरकार उलथवलं आणि आपलं सरकार स्थापन केलं। नंतर वर्षभरातच राष्ट्रवादीत फूट पाडून अजित पवारांना सत्तेत आणलं। या दोन्ही फुटी गटाला त्यांचे अपेक्षित पक्ष अधिकृतपणे मिळवून देण्यातही महाशक्तीनं सर्वतोपरी सहकार्य केलं। आता अधिकृत शिवसेना, राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांची ताकद सोबत असताना आणि मोदी देवेंद्र फडणवीसांच्या लोकप्रियतेवर स्वार झालेल्या भाजपला 45 जागा जिंकणं सहज शक्य वाटत होतं। मात्र इंडिया टुडे आणि सी वोटरच्या सर्वेक्षणानं भाजप आणि महायुतीला जमिनीवर आणलंय।